न्यूमरोलॉजी म्हणजे ना फक्त मूलांक आणि भाग्यांक किंवा लकी कलर, लकी नंबर एवढंच नसतं, त्या पलीकडेही न्यूमरोलॉजी आहे. आता जो बेसिक न्यूमरोलॉजिस्ट असतो तो तुम्हाला फक्त मूलांक, भाग्यांक, लकी कलर्स किंवा मग लकी नंबर्स जे आहे एवढंच तुम्हाला तुमचं प्रेडिक्शन देईल. जो एक्सपर्ट असतो न्यूमरोलॉजीमध्ये तो नेहमी तुम्हाला 13 लेयर्स एक्सप्लेन करतो तुमच्या बर्थ डेटवरून आणि तुमच्या नावावरून. आता या जगामध्ये एकच बर्थ डेट असलेले भरपूर लोक आहेत. याचा अर्थ सगळ्यांचं आयुष्य सेम असतं का? तर नाही. न्यूमरोलॉजीमध्ये आपल्या बर्थ डेटवरून आणि आपल्या नावावरून आपल्याला आपले कर्म कळतात, आपले पॅटर्न्स कळतात, आपण कोणत्या कोणत्या रिपीटेड प्रॉब्लेम्समध्ये अडकत आहोत ते कळतं. त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये कुठे कुठे आपण सावध राहिलं पाहिजे, कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजे किंवा नाही केल्या पाहिजे याचं व्यवस्थित ॲनालिसिस मिळतं. हे सगळं ॲनालिसिस आपल्या पास्ट लाईफवरूनच काढलेलं असतं. त्यांची गंमतच ही आहे की प्रत्येक अंक बोलत असतो. सो ज्या ग्रहांचा तुम्हाला आशीर्वाद नाही आहे ते अंक तुमच्या बर्थ डेटमध्ये मिसिंग असतात. मग आपल्याला काय करायचं असतं? त्या ग्रहांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही उपाय करायचे असतात. तर साधा आणि सोपं न्यूमरोलॉजी आहे पण खूप गूढ आहे. सो इथून पुढे जर तुम्हाला कोणी फक्त मूलांक आणि भाग्यांकावरून तुमचं भविष्य सांगत असेल किंवा मग प्रेडिक्शन्स देत असेल तर प्लीज त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. न्यूमरोलॉजिस्टकडूनच तुमचं प्रेडिक्शन घेत जा, कारण त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये योग्य डायरेक्शन मिळेल आणि तुम्ही ज्या प्रॉब्लेम्समध्ये आहात त्या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. सो आपल्याकडे जर तुम्हाला न्यूमरोलॉजीची अपॉइंटमेंट बुक करायची असेल, जी आपण लाईव्ह व्हिडिओ झूम कॉलमध्ये घेत असतो, त्यामध्ये 1-on-1 सेशनमध्ये तुम्हाला तुमच्या बर्थ डेट, नावावरून आणि तुम्हाला समोर बघून सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात, ॲनालिसिस करून दिलं जातं आणि हो, योग्य प्रेडिक्शन दिलं जातं की तुम्ही कोणत्या डायरेक्शनने कोणतं पाऊल उचललं पाहिजे. तर तुम्हाला पण जर हा अनुभव आपल्याकडे घ्यायचा असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही आपल्याला व्हॉट्सअप करू शकता. थँक्यू.